राम कृष्ण हरी. शरीराचे व परपंचाचे वर्णन. शरीर ही नाव आहे, हृदय ही पेटी आहे आणि ब्रह्मदेव हे नाव चालवतात म्हणून ते नावडे आहेत. संसार परपंच हा घडीचा खेळ आहे म्हणून आपण मुखाने राम राम म्हणायचं आहे, कारण आपण रामाचे नाव घेतले की आपलं पाप जळून जाईल, मग आपल्याला विश्रांती मिळेल आणि संसाराचा हा खेळ घडीचा येतेच राहणार आहे. मग आपल्यासोबत पुण्याईचा ठेवा तुमच्या बरोबर येणार आहे आणि तुम्ही जर राम राम म्हटलं की तुम्ही भवसागरामध्ये तारुल जाल. तुमच्या भक्तीचा निर्धार. राम नामे जळतील पापे तोच जीवा विश्राम. अडकू नका हो संसाराच्या जाळ्यामध्ये दाट, चुकाल तुम्ही तेथे मोक्षाची वाट. संकटकाळी धावून आला कौशल्याचा राम. राम नामे जळतील पापे तोच जीवा विश्राम. तुम्ही आम्ही सर्व प्रवासी एकच आपलं गाव, पहिलं तीराला नेहीन आपल्या प्रभू नामाची नाव. सर्व तुम्ही आम्ही प्रवासी आहोत, आपल्याला सर्वांना एका ठिकाणी जायचं आहे. आपलं गाव म्हणजे स्वर्ग आहे. किंवा आपण एखाद्या बसमध्ये जर बसलो, नगरला चाललो आणि एका मनुष्याला जालन्याला जायचं असेल तर तुम्ही सांगा जालना कधी येणार. गाडीचे टायर फुटले तरी जालना येणार नाही, कारण आपण खाली फाटे फोडलेले आहेत. हिंदू धर्म वेगळा, मुस्लिम धर्म वेगळा, ख्रिश्चन धर्म वेगळा, अनेक धर्माने आपापले फाटे फोडलेले आहे. सर्वांना एका ठिकाणी जायचं आहे. पहिलं तीराला नेहीन आपल्या प्रभू नामाची नाव. मग आपण राम जप केला तर आपल्या प्रभू नामाची नाव आपल्याला पहिलं तीराला नेईन. मग त्या नावड्याला काय देऊ मी दाम. नौकेच्या त्या नावडी म्हणजे ब्रह्मदेव आहे. मग आपण ब्रह्मदेवाला काहीच देऊ शकत नाही. आपण तन मन धन भक्ती हे आपण ब्रह्मदेवाला द्यायचं आहे आणि मग तन मन धन अर्पून प्रभूची भक्ती करा निष्काम. मग तुम्ही रामाची भक्ती जर केली तर आयुष्याचे सार्थक होईल. भजा निरंतर राम. आणि आपले हृदय पेटी आहे, तयाचं घर आहे, कारण तुम्ही ह्या पेटीमध्ये शिल्लक टाका श्रीराम जय राम जय जय राम. राम नामे जळतील पापे तोच जीवा विश्राम. हे तयाची पेटीचे घर आहे, ते आपलं हृदय आहे. तयाचं घर, तिथं यम कधीही प्रवेश करू शकणार नाही. स्वतः भोलेनाथ बाबांनी सुद्धा रामाची पूजा केलेली आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.